नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरंबे धरण पूर्ण भरले आहे, ज्यामुळे शहरवासियांची चिंता कमी झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांनी धरणाचे पूजन केले। सध्या स्थितीत धरणात 190 घनमीटर पाण्याचा साठा आहे आणि दिवसाला 450 mld पाणी शहराला पुरवले जात आहे। यासह पनवेल महानगरपालिकेतील कामोठे आणि खारघर भागालाही पाणी पुरवले जात आहे। नवी मुंबईकरांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे। आज मोरबे धरण हे जे नवी मुंबई महानगरपालिकेचं मालकीचं धरण आहे आणि ऑगस्ट महिना संपत असतानाच आपल्याला पूर्ण धरण क्षमतेने भरलं। 2 दिवसापूर्वी धरण भरलं। आज 101% जवळजवळ पाणी आपल्याकडे आहे। 88 मीटरची आपली उंची आहे आणि आपण जवळ 88.8 मीटर एवढी आज पाणी आज आपल्याकडे आहे। त्यामुळे आज आपण जलपूजन करून विधिवत पूजा करून आज आपल्या सर्वांच्या समक्ष आज आपण आहोत की वर्षभराची नवी मुंबईकरांची एवढंच नाही तर पनवेल आणि सिडकोचे जे कॉम्प्लेक्स आहेत त्यांची तहान भागणार आहे। ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई एकमेव शहर आहे ज्याच्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे। या धरणामध्ये सर 2-3 वर्षांनी एकदा पाणी ओव्हरफ्लो होतो आणि आज सुदैवानं जलपूजन झालं। माननीय आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलासजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मावळते महापौर जयवंत सुतार, मावळते महापौर सुधाकरजी सोनावणे आणि महानगरपालिकेचा इतरत्र असलेला जो अधिकारी वर्ग यांच्या साक्षीने आज जलपूजन झालं, पाणी सोडण्यात आलं। आता हे पाणी जे जाते हे 100% नवी मुंबईकरांना मिळत नाही। याच्यामध्ये बरेचसे वाटेकरी झालेले आहेत। माननीय आयुक्तांना मी सांगितलेलं की हे वाटेकरी कायदेशीर किती आणि बेकायदेशीर किती याचा एकदा अभ्यास करा आणि जे बेकायदेशीर आहे ते सगळं खंडन करा। भविष्य काळामध्ये आज फ्लोटिंग पॉप्युलेशन 20 लाखाची आहे, येत्या 15-1 वर्षामध्ये ही 40 लाखाची होईल, त्याला हे पाणी पुरणार नाही। म्हणून भिराक प्रकल्पामधून 2000 mld पाणी आहे ते राज्य शासनाकडे रिअलोकेशन ऑफ वॉटर पाण्याचं पुनर्वाटप करण्याच्या अनुषंगानं माननीय आयुक्त महोदयांनी सांगितलं पत्र द्या आणि माझं पण पत्र मी देतो। जर का राज्य शासनाने ते 2000 mld पाणी आणलं तर त्याच्यातले 1000 mld पाण्याला 1000 कोटी रुपये नवी मुंबई महापालिकेला देईल। जर का राज्य शासनामध्ये जर आर्थिक काही अडचणी असतील तर नवी मुंबई महापालिका 2000 कोटी रुपये खर्च करेल, परंतु 1000 mld पाणी नवी मुंबई करता, समजा उद्याला 500 mld पनवेल करता, 250 mld पेन करता आणि राहिलेला 250 त्या गावावर येणाऱ्या ग्रामपंचायती करता। परंतु राज्य शासनाने त्याची हमी घेतली पाहिजे। त्या महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पैसे नवी मुंबई महापालिकेला मिळतील। आता तुम्ही म्हणाल की आता आयुक्त आणि प्रशासक असताना तुम्ही का बोलता? म्हणजे येस, कारण हे शहर आमचं आहे, या शहरावर आम्ही जीवापाड प्रेम केलेलं आहे। आयुक्त महोदय येतात जातात आणि सगळेच काय लायक पण नव्हते आणि सगळे नालायक पण नाही। आता कैलासजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्य महापालिकेच्या तुलनेमध्ये आपली महापालिका बऱ्यापैकी काम करते, म्हणजे 100% नाही 90%। तर अशा प्रकारची एकूण यंत्रणा राबवताना मी मागाशी म्हटलेलं आहे की CBD पासून दिघ्यापर्यंत सगळ्या मूलगावठाण, झोपडपट्टी आणि सेक्टरमध्ये सर्वांनाच पाणी समानतेनं मिळालं पाहिजे। मिळण्याकरता त्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत। भविष्य काळामध्ये चांगलं प्रशासन जनसामान्यांच्या अडीअडचणीवर मात करून सुखाचे दिवस त्यांना आणण्याकरता प्रयत्नशील आहे असा माझा विश्वास आहे। वर्षा गायकवाड या मोदींच्या मुंबई दौऱ्याला काळे झेंडे दाखवणार असल्याने त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले। आमदार असलम शेख यांना आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलेत। शिवाजी महाराज की मूर्ति जिसने तोड़ी, जिसको जैसे टूटी, तुम लोग उसको नहीं पकड़ रहे और हम लोग को पकड़ के क्या करना चाह रहे हो, क्या दिखाना चाह रहे हो? सब अपना काम करने जा रहे, कशाला थांबवता आम्हाला? अरे कशाला आम्ही कुठल्याही ट्रॅफिकला कुठेही अडचण आला जाऊ द्या आम्हाला, कशाला अरे शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आहेत का नाही? आपलं दैवत आहे आणि दैवत बरोबर झालं तर योग्य आहे का मला सांगा?
आणि त्यांना अटक करा ना, ज्यांच्यामुळे झालंय. मग तो आमदार असू दे, खासदार असू दे, कॉन्ट्रॅक्टर असू दे, जे कोणी असू दे, त्यांना पकडा ना. आमच्या सारख्यांना पकडून काय करणार तुम्ही, मला काय समजत. तू पुढे संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 100हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून सुमारे 8,000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट नवी मुंबईतील आणि आसपासच्या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. आदरणीय आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आपलं बेलापूरला कार्यालय आहे, तिथे देखील आता सरांनी सांगितलं की जवळजवळ आपण सर्व तिथे इंटरव्ह्यू देणार. एखाद्याला जॉब लागला नाही तरी सुद्धा आपण कार्यालयात भेट घेऊ शकता. इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत आणि आपल्या शहरामध्ये कोणत्या प्रकारचे ह्युमन रिसोर्स आहे यांची सांगड घालणं ही अत्यंत गरजेचं आहे. शिबिडे येथे आज आपण रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. उमेदवारांसाठी जोरदार टाळ्या सर्वांसाठी.